काय बोलली पुरणपोळी नाही हो, तिळगुलाची पोळी. साखरा जवळ आली ना, म्हणलं करून बघावी. माझ्या शेजारी माझी मैत्रीण राहायची, ती अशा तिळगुलाच्या पोळ्या करायची. बघाय गेली तर रेसिपी माझी नाही, माझ्या मैत्रिणीची आहे. सगळ्यात आधी गव्हाचं पीठ मळून घ्यायचं. पीठ मळताना पिठात थंड तेल घालायचं आणि चवीपुरतं मीठ घालायचं आणि पीठ मऊ मळून घ्यायचं. वाईस 2 चमचाभर खसखस भाजायची आणि वाटीभर तीळ, पाववाटी शेंगदाणं. आता तीळ आणि शेंगदाणं थंड झाल्यावर मिक्सरला बारीक करून घ्यायचं आणि मग त्यात गूळ घालायचा आणि तो त्यात चांगला मिक्स करून घ्यायचा. 1 वाटी तिळाला पाऊण वाटी गूळ घालायचा. आता या मिक्सर मध्ये फिरवलेल्या सगळ्या साहित्य खसखस, वेलची पावडर आणि जायफळ किसायचं. तीळ गूळ पोळीचं सारण तयार. आता या सारणाचं गोलं करायचं आणि त्याच प्रमाण मळलेल्या पिठाचं गोलं करायचं आणि हलक्या हाताने तीळ गुलाच्या पोळ्या लाटून घ्यायच्या आणि अशा शेकून घ्यायच्या. बाबा आता बघत बसाल तीळ गुलाच्या पोळ्या करायच्या.